अभय कुरुंदकर यांना जन्मठेप। अश्विनी बिंद्रे हत्याकांडात 9 वर्षांनंतर आज सुनावली शिक्षा। 2016 मध्ये देशभर हादरवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्याकांडाचा अखेर निकाल आज पनवेल सत्र न्यायालयात लागला। माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। तब्बल 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बिंद्रे कुटुंबियांना न्याय मिळाला असून कोर्टाच्या या निर्णयामुळे समाजात एक महत्त्वपूर्ण संदेश गेला आहे। तसेच यामध्ये आरोपी क्रमांक 3 आणि 4 महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना कलम 201 नुसार दोषी ठरवत 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। मात्र हा खटला गेली 7 वर्ष सुरू असल्याने दोन्ही आरोपींनी ही शिक्षा भोगली असल्याने न्यायाधीश पालदेवार यांनी आज सोडले आहे। कोर्टाने प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। त्याचप्रमाणे इतर त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत इतर कलमांखाली त्याखाली सुद्धा त्याला वेगवेगळ्या शिक्षा आणि प्रत्येक कलमाखाली त्याला दंडाची शिक्षा सुद्धा माननीय न्यायालयाने दिलेली आहे। साधारणपणे 7 ते 8 कलमांखाली त्याला दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्याला 3000 पासून 20,000 पर्यंत प्रत्येक कलमाखाली वेगवेगळ्या प्रकारचे दंड ठोठावण्यात आलेले आहेत। आणि इतर जे 2 आरोपी आहेत त्यांना मॅक्झिमम शिक्षा 7 वर्ष असल्यामुळे त्यांना सुद्धा मॅक्झिमम 7 वर्षाची शिक्षा दिलेली आहे। हा परिस्थितीजन्य पुराव्यावर ही केस होती आणि त्यामुळे जे म्हटलं जातं की परिस्थितीजन्य पुरावा जेव्हा असतो त्यावेळेला जी घटनांची शृंखला असते ती आम्हाला संपूर्णपणे न्यायालयासमोर सिद्ध करावी लागते। तर त्याप्रमाणे ज्या घटना अशा होत्या की ज्या आरोपीकडे अंगुली निर्देश करत होत्या त्याचप्रमाणे अशा काही घटना होत्या ज्यात आरोपीने स्वतःच्याच विरुद्ध ज्या गोष्टी केल्या होत्या त्याचं त्याच्याकडे काही स्पष्टीकरण नव्हतं। तर अशा प्रकारे जे शृंखलेचे जे तुकडे आहेत ते सगळे जोडून आम्ही न्यायालयासमोर उभे केले आणि सबळ पुरावा न्यायालयासमोर आरोपीला शिक्षेकडे नेण्याचा उभा केला। याबाबत जे आहे ते गुन्ह्याला जी अक्षम्य दिरंगाई झाली तपासाला गुन्ह्याच्या त्याचा फायदा आरोपीला मिळालेला आहे। कारण म्हणून डेड बॉडी वगैरे सुद्धा जी मिळाली नाही आणि या ह्याच्यामध्ये ज्यावेळेला तिची मिसिंगची कंप्लेंट झाली त्याच्यानंतर या आरोपीचा स्पष्ट रोल दिसत होता। म्हणजे अगदी खुनाचा नाही म्हटला तरी कुठच्या ना कुठच्या कलमाखाली यातले जे तपास अधिकारी आहेत त्या आरोपींना आत घेऊन त्यांची चौकशी करू शकत होते आणि तशी जर आरोपीची चौकशी झाली असती तर या गुन्ह्याला तेव्हाच वाचा फुटली असती। परंतु या तपास अधिकाऱ्यांनी तसं काहीही केलं नाही। या तपासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे या तपासाला झळ पोचली होती। परंतु काही पुरावेच असे होते की ज्यांचं काही खंडन आरोपी करू शकत नाही। त्याच्या बळावर हा खटला उभा राहिला आणि तडीला गेला। त्या पोलिसांवर सर्वात प्रथम म्हणजे शिस्तभंगाची कारवाई आहेच आहे। कारण 2 यातले जे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध कोर्टाने अत्यंत कडक भूमिका घेतलेली आहे। इतरांवर पण अत्यंत कडक भूमिका घेतलेली आहे आणि यातले जे त्यावेळचे आयुक्त होते त्यांच्याबद्दल सुद्धा जे तक्रारदार आहेत त्यांचं परत जबाब त्यांचा जे काही तक्रार असेल ती नोंदवून घेऊन त्याच्यात चौकशी करायला सांगितलेली आहे। त्याचप्रमाणे त्याला जे उत्कृष्ट तपासाच्या जे मेडल पदकासाठी त्याची जी शिफारस झाली होती त्या गोष्टीमध्ये सुद्धा न्यायालयाने गंभीर नोंद घेऊन त्यात चौकशी व्हावी असे आदेश दिलेले आहेत। कोर्टाने जे न्यायालयासमोर आम्हासमोर जे काय हे केलं एक्सप्रेस केलं त्याप्रमाणे कोर्टाचं म्हणणं असं आहे की खून अगोदर केला आणि मग तुकडे केले। त्यामुळे तुकडे केले ही अत्यंत नृशंस आणि घृणास्पद बाब आहे। पण ती मृत्यूनंतर तुकडे केले म्हणून कोर्टात असं म्हणणं आहे की त्यांच्या मताप्रमाणे ते रेअरेस्ट ऑफ रेअरेस्टमध्ये दुर्मिळातल्या दुर्मिळ याच्यात मोडता येणार नाही आणि म्हणून त्यांनी त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली। याच्यामध्ये जो एक कलम 428 आहे त्याप्रमाणे ज्या आरोपींना सोयी सवलती मिळाल्या जातात त्याबाबत आरोपी क्रमांक 3 आणि 4 बद्दल आमचं काही म्हणणं नाही। पण जो 428चा फायदा जर प्रमुख आरोपीला मिळत असेल तर त्याचा आम्ही आता निश्चित अभ्यास करू। ते योग्य अयोग्य ठरवू आणि त्याप्रमाणे त्याच्यावर पुढे काही अपील करायचं का ते ठरवू। कारण 428चा फायदा इतक्या गंभीर गुन्ह्यातल्या आरोपीला देता येईल का हा प्रश्न मग माननीय उच्च न्यायालयासमोर आम्हाला उपस्थित करता येईल। एकूण शिक्षा याला लाईफ मुख्य म्हणजे जन्मठेप आणि इतर याच्यासाठी त्यांना 3 वर्षापासून पुढच्या 7 वर्ष 10 वर्षाच्या शिक्षा आहेत। 3000 रुपयापासून पुढे तसे दंड आहेत त्यांना 20,000 पर्यंत आणि बाकीचे जे 2 आरोपी आहेत त्यांना 7-7 वर्ष आहे। तेव्हा संघर्षाची पहिली लढाई जिंकलेली आहे। संघर्षाची पहिली लढाई जिंकलेली आहे त्यामध्ये आपलं योगदान खूप मोठं आहे माध्यमांचं। त्याच्यानंतर जे असेल
ते वकील साहेबांचं आहे, अल्फान्सो मॅमचं आहे. आजच्या निकालावरती आम्ही पहिली स्टेप जिंकलेला आहे, पण काही निकालामध्ये त्रुटी आहेत. त्या त्रुटीमध्ये आम्ही अभ्यास करणार आहोत आणि त्याबाबत शासनानं ह्यात अपील करावी ही माझी मागणी आहे. पण शासन अपील करेल का नाही करेल माहीत नाही मला. पण मी एक पती म्हणून किंवा सुचीचा वडील म्हणून तिच्या आईला न्याय देण्यासाठी ह्यामध्ये हायकोर्टला अपील करणार. यामधले जे पहिले तपास अधिकारी, पहिले ते शेवटचे, म्हणजे पहिले पोपोरेपासून ते निलेश राऊतपर्यंत, या सगळ्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून मी हायकोर्टला स्वतंत्र रिट पिटिशन दाखल करणार. दुसरी गोष्ट, ह्यामध्ये 428 खाली जे ह्या आरोपीला जन्मठेप झाल्या त्यामध्ये त्याला जे संधी मिळणार आहे, सवलत मिळणार आहे, त्या विरोधात सुद्धा मी अपील दाखल करणार आहे. कारण मी ह्यामध्ये शेवटच्या तपास अधिकाऱ्याबाबतीत जाणीवपूर्वक बोलतो. कारण असं आहे की त्यांनी ह्या चार्जशीटमध्ये काही पेपर हे जाणीवपूर्वक जोडलेले नाहीत. कारण तपासाच्या प्रत्येक दिवशी मी इथं आलेलो आहे आणि त्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आज जरी माध्यमांसमोर काही जण प्रतिक्रिया द्यायला येत असतील तरी तो त्यांचा अधिकार आहे. पण हे जे तपास अधिकारी आहेत, एक्सेप्ट अल्फान्सो मॅम असतील किंवा त्यांची टीम असेल, नवी मुंबई क्राईम ब्रँचचे इतर अधिकारी पण आहेत जे काही ह्यामध्ये कॉन्स्टेबलपासून PSI असतील, API असतील, यांनीही खूप योगदान दिलं आहे. पण जे वरिष्ठ आहेत, जे हेमंत नगराळ्याचे चाटुगिरी करत होते, हेमंत नगराळ्याच्या सांगण्याने हे सगळं करत होते आणि हेमंत नगराळ्यांच्या ह्या सगळ्या त्या लूज फॉल्समुळं त्यामध्ये थोडंसं आम्हाला पुरावा गोळा करायला वेळ लागला. पण जे होते त्या पुराव्याची शिकस्त करण्यामध्ये गरज साहेबांनी ही पराकाष्ठा केली. आम्ही त्यांचं अभिनंदन, हे कोल्हापुरी फेटा बांधून करावं ही आमची इच्छा होती. त्यांनी ते मान दिला आणि तो आमचा फेटा बांधला. आम्ही कोल्हापूरकर, हातकणंगलेकर या दोन जोडगुळींचं, हे दोन अनमोल रत्न आहेत अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये, जे आम्हाला न्याय देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, त्यांचा आम्ही हा सत्कार करतो. या अश्विनी बिद्रे खून खटल्यामध्ये आरोपी नंबर 2 राजू पाटील, ज्ञानदेव दत्तात्रय पाटील उर्फ राजू पाटील हे 2 नंबरचे आरोपी होते आणि त्यांच्याविरुद्ध असा आरोप होता की त्यांनी अभय कुरुंदकर आरोपी नंबर 1 यांनी अश्विनी बिद्रेचा खून करण्याचा जो कट केला होता त्या कटामध्ये त्यांचा सहभाग होता, अशा स्वरूपाचा आरोप राजू पाटील यांच्याविरुद्ध होता. आणि अभय कुरुंदकर यांना अटक झाल्यानंतर काही दिवसातच लगेच त्यांना 10 डिसेंबर 2017ला अटक झाली होती आणि या खटल्याचा अंतिम निकाल होईपर्यंत आरोपी राजू पाटील हे तुरुंगामध्ये होते, त्यांना जामीन मिळालेला नव्हता. परंतु खटल्याचा अंतिम निकाल झाल्यानंतर आरोपी नंबर 2 यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचा आरोप हा सिद्ध झालेला नाही असा निष्कर्ष कोर्टाने काढून राजू पाटील यांना निर्दोष मुक्त केलेला आहे आणि त्यांची तुरुंगातून सुटका झालेली आहे. आरोपी नंबर 1 यांनी खून केला याबद्दलचा आरोप त्यांच्याविरुद्ध सिद्ध झाला असं नुकतंच कोर्टाने जाहीर करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि इतर जे काही आरोप त्यांच्याविरुद्ध होते त्याबद्दल इतर कलमांखाली देखील शिक्षा सुनावलेली आहे आणि ती सर्व एकत्र त्यांनी भोगायची आहे. आरोपी नंबर 3 आणि 4 हे जे होते त्यांनी खुनानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून भारतीय दंडविधान 201 प्रमाणे त्यांच्याविरुद्धचा आरोप सिद्ध झाला आहे असं समजून त्यांना 7 वर्षाची शिक्षा आणि 10,000 रुपये प्रत्येकी दंडाची शिक्षा कोर्टाने सुनावलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जी अगोदरच म्हणजे अटक झाल्यापासून त्यांची 7 वर्षाची शिक्षा त्यांनी तुरुंगवास भोगलेला असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा मिळेल आणि 7 वर्षाची शिक्षा पूर्ण झालेली असल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. आज फाशीच्या खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला 2 प्रकारच्या शिक्षा आहेत, एक तर जन्मठेप किंवा फाशी. फाशी ही अत्यंत क्वचित प्रसंगी किंवा अत्यंत विशेष काही असेल त्याच्यामध्ये अशा खटल्यांमध्येच दिली जाते, ज्याला रेअरेस्ट ऑफ द रेअर केस असं म्हटलं जातं. परंतु कोर्टाने आता निष्कर्ष काढताना असं सांगितलेलं आहे की ज्या काही नॉर्म्स फाशीच्या शिक्षेबद्दलचे माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या निवाड्यांमध्ये दिलेले आहेत तर त्या सगळ्या पॅरामीटर्सचा किंवा त्या सगळ्या निकषांचा विचार करून ही रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये येत नाही आणि म्हणून कोर्टाने आरोपी नंबर 1 अभय कुरुंदकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.